नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या निसर्ग वाचन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. या पुस्तकामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा लेखांचा अभ्यासही आपण केला होता. आज त्याच पुस्तकातील एक आगळा वेगळा विषय आपण सोबत अभ्यासणार आहोत. मत्स्य गरुडाचे घरटे. सर लिहितात, नवेगाव तळ्याच्या मध्यभागी मालडोंगरी नावाचे बेट आहे. त्या बेटावर पाखडीचे झाड आहे. या झाडाच्या मध्यावर मत्स्य गरुडाच्या अर्थात रिंग टेल्ड फिशिंग ईगलच्या जोडीने घरटं केलं होतं. त्यांच्या वेणीचा हंगाम संपला की जवळच असलेल्या इटिया डोहाकडे ते निघून जायचे. गरुड निघून गेले की मी त्या बेटावरती डोंगीतून जायचो. बरोबर भिवा ढीवर असायचा. घरट्याचा विस्तार जवळजवळ बैलगाडीच्या चाका एवढा होता. डिसेंबर महिन्यात गरुडाची ती जोडी परत बेटावर येई आणि घरट्याची डागडुजी सुरू होई. तळ्याकाठच्या झाडांच्या फांद्या गरुड मोठ्या कौशल्याने तोडायचा. फांदी खाली पडते न पडते तोच मादी ती पंजामध्ये धरून बेटाकडे उडत जायची. गरुड एखाद्या हिरव्या पानांची फांदी पंजामध्ये धरून तिच्या मागोमाग जायचा. मादी कँक कँक अशी मोठ्याने ओरडायची. गरुड केन 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 अशा आवाजामध्ये तिला साथ द्यायचा. घरटे बांधून झाले की मादी त्यामध्ये 2 अंडी घालायची आणि उबवायला सुरुवात करायची. या दिवसात सायबेरियाहून आलेल्या रानबदकांचे थवेच्या थवे तळ्यामध्ये चरत असायचे. बेटाभोवती चरत असलेल्या रानबदकांची नर शिकार करायचा. त्यावेळी रानबदकांच्या थव्याचा पाण्यातून वर उडाल्यामुळे प्रचंड गडगडाट व्हायचा. त्यातून एखादे बदक त्याच्या तावडीमध्ये सहज सापडायचे. पिलं मोठी झाल्यावर गरुड जोडीने शिकार करीत. मादी रानबदकांच्या थव्याला हुसकावून देई. मोठा कोल्हाळ माजे. मेघगर्जना व्हावी तसा रानबदकांच्या पंखांचा आवाज येई. संधी साधून गरुड एखाद्या रानबदकावर झडप घाली. परंतु मत्स्य गरुड करीत असलेली माशांची शिकार पाहणे मजेशीर असते. उंचीवरून पाण्याच्या पातळीवर तो जलामध्ये पोहणाऱ्या माशांचा मागोवा घेत उडत असे. एखादा मासा आवाक्यामध्ये येतोय याची खात्री होताच तो त्यावरती झडप घालून पंजामध्ये धरून त्याला बाहेर काढे. त्याला सरळ घरट्याकडे घेऊन जाई आणि मादीच्या स्वाधीन करी. एकदा नराने आपल्या आवाक्या बाहेरच्या मोठ्या माशावर झडप घातली. पंजाची तीक्ष्ण नखे माशाच्या अंगात रुतली. पण मासा खरोखरी शक्तिमान होता. त्याने त्या गरुडासह पाण्यामध्ये बुडी घेतली. तो गरुड मात्र पुन्हा कधीच दिसला नाही. दुसऱ्या वर्षी परत तिथे गरुडाची जोडी दिसली. त्यापैकी एक नवागत तरुण गरुड होता. मादी बरोबर तो उंच आभाळात उडायचा. ती त्याचा अनुनय करायची. प्रेम भावना कुणाला शिकवावी लागत नाही. ती प्राणी मात्रांमध्ये उपजतच असते. कधी कधी आभाळात ते एकमेकांचे पंजे पकडून उडत असत. मादी त्याला सहज झेलून धरे. या खेळण्यात त्याला आनंद वाटे. बेटाभोवती धुके असायचे. सकाळची सोनेरी किरण त्या धुक्यातून प्रवेश करताना तो परिसर मोठा सुंदर दिसायचा. जणू ती गंधर्व नगरी वाटावायची. त्या नगरीतून त्या गरुडाच्या जोडीचा आवाज 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत सहज ऐकू येई. हिवाळा संपल्यावर मात्र गरुडांची जोडी वर्षभर त्या परिसरामध्ये दिसायची नाही. ती इटिया डोहाच्या मोठ्या तळ्याकडे निघून जाई. हे सारं नाट्य मिनी बीचवर असलेल्या एका झाडाच्या ओट्यावर बसून मी पाहत राही. मिनी बीच म्हणजे तळ्यात अंशतः बुडालेल्या डोंगराचे त्रिकोणाकार भूशीर होते. त्यावर हिरवीगार दाट झाडी होती. कुणा रसिक वनाधिकाऱ्याने तिथल्या तळ्याकाठी अनेक ट्रक वाळू पसरून त्या जागेला बीचचे स्वरूप दिले होते. वनविश्रामगृहापासून मिनी बीच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे या निर्जन भागात पर्यटक क्वचितच जात. त्यातील एखादे तरुण जोडपे तिथल्या प्रीतिकुंजात बसून तळ्याच्या पाण्याकडे पाहत असे. इथल्या जंगलात रानडुकरांचे कळप होते. चौशिंगा हरणे पाण्यावर यायची. रात्री पाण्यात खेळणाऱ्या हुदाळ्यांच्या शिळा ऐकू यायच्या.
एखाद्या वेळी सुसरीसारखी दिसणारी पाण घोरपड तिथल्या शांत काठावर पडलेली असायची. काही वर्षांनी अंदाजे 100 ते 150 एकर क्षेत्र असलेल्या या बीचच्या एका बाजूने कालवा खणून त्याचे बेट तयार करण्यात आले आहे. तिथे ट्री टॉप रिट्रीट नावाचे वनविश्रामगृह फक्त लाकूड उपयोगात आणून बांधण्यात आले. ते विश्रामगृह संजय कुटी म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट मात्र नंतरची. मित्र, हा छानसा माहितीपूर्ण लेख सर इथे संपवतात. मत्स्य गरुडाचे निरीक्षण करून सरांनी ज्या नोंदी केल्या ना, त्या नोंदी या लेखाद्वारे आपल्याला वाचायला मिळत आहेत. तुमच्यापैकी कोणी जर मत्स्य गरुडाचे घरटं कधी पाहिलं असेल तर सांगाल मला. आजचा हा जो लेख आहे ना, मत्स्य गरुडाचे घरटे, हा लेख निसर्ग वाचन या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचता येईल. हे पुस्तक शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहे. बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे भेट देऊन सहजपणे पुस्तक घरपोच मागवू शकता. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.